आणि यानंतर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, लोकलच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेतर्फे नवी तिकीट प्रणाली राबवण्याचा प्रस्ताव रेल्वे विकास महामंडळाने तयार केला आहे। हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे दिला जाणार आहे। हा प्रस्ताव लागू झाल्यास रेल्वेचं तिकिटांपासून मिळणारं वार्षिक उत्पन्न 1556 कोटी रुपयांपासून 2468 कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे। या प्रणालीमध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गाचे 4 विभाग तयार करण्यात येणार असून मध्य ते पश्चिम मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट दरात 5 ते 25 रुपयांची वाढ होऊ शकते। या प्रणालीमुळे लांबच्या मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात कपात होईल, मात्र जवळच्या मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटात भरभक्कम वाढ होणार आहे। आणि या नवीन प्रस्तावातील रेल्वे झोन आणि तिकिटाचे दर नेमके कसे असणार आहेत त्यावरती एक नजर टाकूया। मध्य, पश्चिम आणि हार्बरचे हे झोन आहेत। झोन नंबर 1 मध्ये सीएसटी ते दादर, सीएसटी ते वडाळा, चर्चगेट ते दादर। झोन 2 मध्ये माटुंगा ते ठाणे, जीटीबी ते मानखुर्द, दादर ते बोरिवली आणि झोन 3 मध्ये कळवा ते कल्याण, वाशी ते पनवेल, बोरिवली ते विरार आणि ठाणे ते वाशी असा मार्ग असेल। फर्स्ट क्लासच्या मासिक पासचे दर कसे असणार आहेत तर झोन 1 मध्ये 1 ते 1 किमान दर 340, कमाल 485। झोन 1 ते 2 साठी 340 आणि कमाल 745 रुपये। झोन 1 ते 3 साठी किमान दर 660 तर कमाल दर हे 1170 रुपये इतका असेल। तर सेकंड क्लासच्या मासिक पासचे दर हे झोन 1 ते 1 साठी किमान 100 रुपये असेल तर कमाल 130, 1 ते 2 साठी किमान दर 100 रुपये तर कमाल 215, 1 ते 3 या झोन साठीचा मासिक पासचा दर असेल 215 रुपये आणि कमाल 315 रुपये। तर 1 ते 4 या झोनमध्ये जर तुम्ही प्रवास करणार असाल तर तो दर असेल 315 ते कमाल 500 रुपये इतका।